1-12-9 असा मंत्रिमंडळासाठी फॉर्म्युला ठरला असल्याची शक्यता आहे। आतापर्यंत तरी हा फॉर्म्युला समोर आलाय आणि यात काही बदल होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की अजित पवार हे दिल्ली वारी करतायत। दिल्लीला ते कालपासून होते आणि त्या ठिकाणी त्यांनी शिंदेंइतकेच आम्हालाही मंत्रिपद मिळावी असा आग्रह धरल्याचं समजतंय। शिवाय अर्थ खातं आपल्याकडेच राहावं यासाठी सुद्धा अजित पवार आग्रही असल्याचं दिसतंय आणि म्हणून ते दिल्लीला गेले होते। परंतु आता दिल्लीवरून ते रवाना झाले आहेत। मुंबईला ते येणं गरजेचं आहे, कारण की मुंबईला महत्त्वाची जबाबदारी त्यांना पार पाडायची आहे। मुंबईमध्ये अजित पवारांचं आज महत्त्वाचं काम असणार आहे, कारण की आज महायुती सरकारचा सत्ता स्थापनेचा दावा महायुती सरकार करणार आहे आणि त्यासाठी अजित पवार माजी उपमुख्यमंत्री जे होते त्यांनी उपस्थित राहणं गरजेचं होतं। ही आपण सेंट्रल हॉलमधली सध्याची दृश्य पाहतोय। साम टीव्हीवरती एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। देवेंद्र फडणवीस बसले, त्यांच्या बाजूला आपण पाहतोय चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष बसलेले आहेत, तर विजय रुपाणी आहेत आणि त्यांच्या बाजूला निर्मला सीतारामन सुद्धा आपल्याला दिसतायत। अनेक नेते महत्त्वाचे चेहरे या ठिकाणी दिसतायत। चंद्रकांत पाटील सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आशिष शेलार सुद्धा बसले आहेत, विनोद तावडे सुद्धा आहेत आणि हे महत्त्वाचे नेते जे आहेत ते कोर कमिटीत येतात। भाजपच्या कोर कमिटीत त्यांचा समावेश होतो। राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा आपण पाहतोय। हे सगळे नेते आता चर्चा करतायत, कारण की 11 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून या बैठकीमध्ये, या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे चर्चिले जाणे गरजेचे आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपण आनंद बघतोय, प्रत्येकाची देहबोली जर बघितली आपण तर ती अत्यंत महत्त्वाची आहे। निर्मला सीतारामन यांचं आताच आशिष शेलार यांनी स्वागत केलंय। केंद्रीय अर्थमंत्री त्या आहेत, केंद्रीय मंत्री आहेत आणि त्या महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्यात, मुंबईत दाखल झाल्यात, कारण की